आणि जेणेकरून आपल्याला पण एकमेकांबद्दल माहिती मिळते. आता हा जो स्किझोफ्रेनिया आजार हा चेहऱ्यावर दिसतो का? आज आपण जर सगळे पाहिले आपण तर ऑलमोस्ट सगळेजण सिमिलरच आहे. त्यामुळे हा चेहऱ्यावर बॉडी लँग्वेजवर कशावरच दिसत नाहीये. त्यामुळे तो बऱ्याच वेळा हिडन राहतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला कळतच नाही की स्किझोफ्रेनिया कसा होतो, काय होतो. आणि ह्या स्किझोफ्रेनियाचं बघितलं तर मराठी शब्द पण नाही त्याला मराठी शब्द फार अवघड आहे. छिन्न मनस्थिरता, हा याड लागणं वेट लागणं म्हणजे बिना नशाचा. सो बऱ्याच वेळा आपल्याला ह्या आजाराबद्दल माहिती नसतं की आपण म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की वेळ लागणं हे कॉमन म्हटलं जातं की आपण हा वेळ लागणं हा नॉर्मल पण शब्द वापरतो एकमेकाला. तुला काय वेळ लागले का, असं झालं का. तर अशा पद्धतीनं त्या आजाराकडे बऱ्याच वेळा त्याची स्टिग्मा समाजात खूप आहे. टंगळमंगळ केली जाते. त्याला लोकांनी कधी कधी चिडवलं जातं की हा वेळाच आहे, ह्याच्या नादीच लागायचं नाही. बऱ्याच वेळा त्यांना जॉब्स पण मिळत नाहीये किंवा बऱ्याच वेळा बऱ्याच अडचणी याच्यामध्ये येत आहेत. आता स्किझोफ्रेनिया म्हटलं तर काय होतं बरं? कोणाला माहिती आहे स्किझोफ्रेनियाबद्दल? तुलाच का दुसरं कोणतं आहे? मानसी का माहिती आहे का स्किझोफ्रेनियाबद्दल? राग, अँगर, अजून काय काय लक्षण आहेत? तुम्ही कशासाठी आला इथं? आणि विचारांचा हा आजार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की बरेच वेळा आपल्या डोक्यात असे काही फॉल्स बट फिक्स थॉट्स म्हणजे चुकीचे पण पक्के विचार डोक्यामध्ये होतात की बाबा उदाहरणार्थ कोणी माझ्या विरुद्ध काहीतरी करणी जादू केली म्हणजे संशय हा एक महत्वाचा असतो. त्याला आपण पर्सिक्युटेड डेल्युजन म्हणतो की ज्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की माझ्याबद्दल कोणीतरी मुद्दाम काहीतरी करतंय, संशय. दुसरं असतं की संशयाबरोबर अजून कुठल्या प्रकारचे संशय असतात? बायकांवर पण संशय येतो बऱ्याच वेळा की बायकांचा पुरुषांवर किंवा पुरुषांचा बायकांवर यांचं काहीतरी अफेअर आहे किंवा काय. त्याला आपण डिल्युजन ऑफ इन्फिडेलिटी म्हणतो. ह्या प्रकारचे थॉट्स तयार होतात किंवा काही लोकांचे थॉट एकदमच वेगळे तयार होतात की त्याला काही लिमिटच नसतं. की बऱ्याच वेळा त्यांना असं वाटायला लागतं की अरे माझा जन्म झालाय अंबानीच्या घरी. 1-2 पेशंट आहेत आतापर्यंत पाहिलेले आपण. त्यांना असं वाटतं की अरे अंबानी माझा बाप आहे, मग मी असं करावं. मग तो त्या पद्धतीनं राहणार, त्याचे कपडे पैसे खर्च करणार, तो जाणार तिथं. 2 पेशंट तर त्या अंबानीच्या घराच्या इथून आपण घेऊन आलेलं आहे. तर तिथं कुठलं घराचं नाव माहिती आहे ना अंबानीच्या? अँटिला. सगळ्यांना माहिती आहे. तर ते पेशंट त्या अँटिलाच्या बाहेर असे फिरत राहतात की अँटिलाच्या बाहेर की माझं बापाचं घर इथं. सो डोक्यामध्ये अशा प्रकारचे काही थॉट्स त्यांच्या फिक्स असतात आणि त्या फिक्स थॉट नुसार ते जगतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्यांचं वागणं इतरांपेक्षा वेगळं असतं आणि बाहेरच्यांना काय वाटतं की अरे हे का वेगळं झालंय, याला काय प्रॉब्लेम झालाय, असं का वागतोय. पण त्याचं कारण आहे त्याच्या डोक्यातले थॉट्स म्हणजे विचारांमध्ये बदल होतात आणि ते विचार बरेचसे फिक्स होतात. नुसत्या काउन्सिलिंगने हे पेशंट बरे होत नाही. बऱ्याच वेळा त्यांना काही मेडिसिनची जोड लागते, मेडिसिन आणि त्यानंतर काउन्सिलिंग. अशा प्रकारे त्यांच्या विचार. आता विचारांमुळे दुसरा प्रॉब्लेम काय होतो की त्यांची लँग्वेज बदलते. काय होतं? लँग्वेजवरती बराचसा इफेक्ट पडतो. त्यांची भाषा, बोलण्याची पद्धती, सिच्युएशन, कधी कधी ते हळू बोलतात, कधी जास्त फास्ट बोलतात. अशा प्रकारे त्यांच्या लँग्वेजवर पण खूप मोठा परिणाम आपल्याला दिसतो. कधी कधी त्यांची जर भाषा बघितली की त्या भाषेत सुसूत्रता नसते, म्हणजे बोलताना वेगळ्याच गोष्टी बोलतात, मध्ये मध्ये बोलतात आणि मग त्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. त्याच्याबरोबर दुसरा महत्वाचं असतं की हॅल्युसिनेशन. जसं त्या मुलीने सांगितले की भास होणं. आता गुलनारला काय वाटतं? गुलनारचा जर आपण विचार केला तर तिला असं वाटतं की ती ऍक्च्युली ज्यू बॉयफ्रेंड आहे असं म्हणायचे. काय म्हणायचे? मायकेल. तर शी इज टू फील की आता ती आहे मुस्लिम ज्यू म्हणजे कट्टर त्यांचे वाद आहेत. पण तिला वाटतं की तिचा बॉयफ्रेंड तो त्या पद्धतीचा आहे मायकेल. किंवा तिला कधी कधी आवाज येतात कानात, हॅल्युसिनेशन कोणते येतात? US प्रेसिडेंट तिच्याशी टॉक करतात. कोण? बिल क्लिंटन. येस, ओबामा सॉरी. तो ओबामा जागृतीमध्ये बोलत असतं, त्यामुळे जागृती शुड बी प्राऊड ऑफ. तर हॅल्युसिनेशन्स म्हणजे असे असतात की त्यांना बाहेर कोणी बोलत नाही पण असे वाटतात की ते आवाज खरेच आहेत, रिअल. तर हे असे एक्झाम्पल्स आपल्याकडे इथं बघायला मिळतात की ज्यांना त्याच्यामध्ये भास होतात आणि ते भास झाल्यामुळे त्या पद्धतीने ते वागायला लागतात. बऱ्याच वेळा त्यांना कधी कधी सायन्स येतात, हेवन मधनं स्वर्गातनं काहीतरी मला निरोप आलाय किंवा काही लोक चॅन्टिंग करत बसतायत.
काही लोक देवाची एक्स्ट्रा पूजा करत बसतात, दिवस रात्र देवाचीच पूजा करणं, किंवा कुठलीही गोष्ट आपण जर पाहिलं की जी प्रमाणापेक्षा जास्त केली की त्याला आपण आजार म्हणतो. आता उदाहरणार्थ बरेच जण आलेत त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, राग, अँगर. अँगरसाठी किती लोक ऍडमिट झाले, जवळपास बरेचसे ऍडमिट झाले असतील रागाकडे. बघा आपण ऍडमिट झालो रागासाठी, ठीक आहे. सो अँगर काय म्हणतो, अँगर हा एक सिम्पटम आहे. काय म्हणायचं आपण, तो सिम्पटम सगळ्यामध्ये असतो. नॉर्मल माणसाला पण राग येतो, पण कुठली गोष्ट मी म्हटल्याप्रमाणे प्रमाणापेक्षा जास्त झाली की त्याला आपण आजार म्हणतो. राग जर आउट ऑफ प्रपोर्शन झाला तर त्याला काय म्हणू आपण, त्याला आजार म्हणूया. त्या आजाराप्रमाणे त्याला ट्रीट करावं. अँगर किती पाहिजे आपल्याला, लिमिट्स मध्ये पाहिजे. इफ इट इज मोर आउट ऑफ प्रपोर्शन मग तो आपल्याला आजार तयार होतो. त्याच प्रकारच्या भावना सुद्धा खूप डिस्टर्ब होतात स्किझोफ्रेनियामध्ये. आणि भावनांमध्ये प्रॉब्लेम होतो की आपण बघतो 4A टाईपचे लक्षणं तयार होतात. निगेटिव्ह सिम्पटम्स म्हणतो आपण, की पहिलं लक्षण आहे की त्यांना काही सोयरसूतक राहिलेलं नाही. घरी काही दिवाळी, दसरा आहे, कोणी काही डेथ झाली, पण इमोशन चेहऱ्यावरती जास्त बदलत नाहीत, भावनिक होत नाहीत, आणि त्या भावना आपल्याला फ्लॅट भावना म्हणतो आपण त्याला. दुसरा भाग असतं की त्यांचं बोलणं पण खूप कमी होतं, कम्युनिकेशन डिफिकल्टीज येतात. नवीन संभाषण चालू करता येत नाहीत, इनिशिएट करता येत नाहीत, ग्रुपमध्ये जाता येत नाहीत, भाषण करता येत नाहीत, अशा प्रकारे होतो. तिसरा प्रॉब्लेम असतो अनेबल टू एन्जॉय करू शकत नाही. जर आपण त्याला पिक्चरला घेऊन गेलो, कुठं मूवीत गेलो, काही इंटरेस्टिंग गोष्ट केली की त्यांना खुशी होत नाही. तर अशा प्रकारचे पण स्किझोफ्रेनियाच्या आजाराची लक्षणं आपण बघतो, जसं भास आणि कानात आवाज येणं किंवा हॅल्युसिनेशन, डिल्युजन. त्याचबरोबर हे निगेटिव्ह फीचर्स पण होतात. डिप्रेशन पण येतो, पोस्ट सायकॉटिक डिप्रेशन म्हणतो आपण त्याला, कळलं, की आजार येऊन गेल्यानंतर पेशंट बरा होतो, बऱ्याच वेळा बरा झाला वाटतं अरे मला असं का झालं, वाय आय वॉज लाईक दॅट, आणि त्यानंतर बरेच लोक डिप्रेशन मध्ये जातात. मेनिया पण स्किझोफ्रेनिया सारखाच आजार आहे, त्याला आपण बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे मध्येच मॅनियाचा एपिसोड येतो, परत डिप्रेशन येतं, अल्टरनेटिव्ह. म्हणजे कभी खुशी कभी गम, काय म्हणतो त्याला, कभी खुशी कभी गम. आजार चेंज होत राहतो, वेगळी असतो. कधी माणसाला डिप्रेशन वाटतं, हा बोल. करेक्ट. बऱ्याच वेळा लक्षणं सुपर इम्पोज होतात, इकडची लक्षणं तिकडे पण येतात. हो, कनेक्टेड. काही लोकांना स्किझोफ्रेनियाचा एक टाईप असतो, स्किझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर, त्याच्यामध्ये बायपोलर सारखी लक्षणं येतात. ते आजार कनेक्टेडच आहे, मन माणसाचं कनेक्टेड आहे. तसेच ते इलनेस एकमेकांचे असतात. कधी कधी एक्साइटमेंट पण होते, ती पण स्किझोफ्रेनियामध्ये, बायपोलर मध्ये पण होतो. बऱ्याच वेळा हा आजार, आता ह्याच्यामुळे काय होतंय, काय काय इम्पॅक्ट पडतो आपल्या आयुष्यावर, सगळ्यांच्या आयुष्यावर काय काय परिणाम झाला या आजारामुळं. काय होतं, सगळ्यात पहिला परिणाम होतो, काय झालं परिणाम सांगा, हेड कॉन्स्टेबल 10 रुपये. जसं आठवत तसं सांगा, काही नाही पडणार, आपल्याला वेळ आहे. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात, लाईफ मध्ये खूप इम्पॅक्ट पडतो. काय काय इम्पॅक्ट पडतो, पहिला असतं की बऱ्याच वेळा या लोकांचे मॅरेजेस डिस्टर्ब होतात. काय होतात, मॅरेज कधी कधी होत नाही किंवा डिले होतं. बऱ्याच वेळा त्यानंतर कधी कधी मॅरेज डिवोर्स होतो. मॅरेज झाल्यानंतर जर हा आजार झाला तर काय होतं, डिवोर्सचे पण प्रकार आपण पाहतो. आणि याच्यामुळे काय होतं, फॅमिली अख्खी डिवास्टेट झालेली असते. काय झालेली असते, घरातले आई वडील, आता बऱ्याच लोकांना एकुलता एक मुलगा आहे किंवा एकुलता एक मुलगी आहे, आजकाल सगळी प्रेशियस मुलं आहेत. आणि अशा वेळी जर हा आजार झाला तर मात्र फार पॅनिक परिस्थिती होती घरामध्ये. आणि ह्याच्यामुळं घरातल्या लोकांची पण परिस्थिती खूप डिस्टर्ब होते. बऱ्याच वेळा पेरेंट्स, आई वडील किंवा त्यांचे हजबंड वाईफ हे लोक सुद्धा डिप्रेशन मध्ये जातात. बऱ्याच लोकांना खूप काळजी वाटायला लागते की अरे कसं व्हायचं, ह्याचं फ्युचर कसं व्हायचं, आणि खूप चिंता तयार होती. तर फॅमिलीने पण आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की स्किझोफ्रेनिया हा आजार आहे. बऱ्याच वेळा ही मुलं, आता जसे डॉक्टर आहे, आता ही आमची डॉक्टर आहे, डॉक्टर झाल्यानंतर तिला इलनेस सुरू झाला किंवा बऱ्याच वेळा ग्रॅज्युएशन पिरियड मध्ये तयार होतो. ॲडोलसन जो पिरियड असतो 15 ते 25, ह्या वयोगटात हे आजार सुरू होतात आणि त्याच्यामुळं त्यांचं आयुष्य फार डिवास्टेट होतं.
त्याच्याबरोबर फॅमिलीचं पण आयुष्य डिवॉस्टेड होतं. म्हणजे पेशंट नाही, पेशंट बरोबर त्याचे आई वडील, नातेवाईक, आजी आजोबा सगळीच लोक परेशान होते किंवा त्याची सोसायटी पण परेशान होती. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची सगळी माहिती असणं गरजेचं आहे की हा आजार कसा होतो, काय होतो. आणि बऱ्याच वेळा जे ओव्हर एक्सप्रेस इमोशन असतात, आई वडिलांची खूप भावना असतात, त्याच्यात पकडून ठेवतात की आता ते 2 मुलं आहेत आणि एक चांगला असेल त्याच्याकडे लक्ष नसतं, आजारी असल्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं, नॅचरल टेंडन्सी. पण त्याच्यामुळे ते आई वडील सुद्धा खूप डिप्रेस होतात, परेशान होतात आणि यांनी एकमेकाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आपण एखादा ग्रुप आधार बनवूया, आपण मला वाटतं स्किझोफ्रेनियाचं डॉक्टर कळलं, एखादा ग्रुप बनवला पाहिजे. यांना आता बरेच वेळेस सांगितलं की पेरेंट्स सुद्धा एकत्र यायला पाहिजेत, म्हणजे एकमेकांचा आधार बनवतील आणि एकमेकांमध्ये बद्दल त्याच्याबद्दल काय होतं. स्किझोफ्रेनियामध्ये काय इपिसोडिक असतो, मग कधी पेशंट बरा असतो, कधी खराब होतो. त्याच्यानंतर पेशंटच्या रिकव्हरीचं पण आपण जर पाहिलं तर 100 पेशंट जर आपण ट्रीटमेंटला घेतले तर सगळेच्या सगळे नाहीच बरे होत. काही लोकांना खूप डिफिकल्टी होती, 10 ते 20% स्किझोफ्रेनियाच्या पेशंटला, आणि साधारणपणे 1% लोकांना स्किझोफ्रेनिया आहे भारतात. जर आपण जर एवढी मोठी पॉप्युलेशन बघितली, 1% म्हणजे किती झाले, खूप. 100 कोटीमध्ये 1 कोटी लोकांना हा आजार, म्हणजे 100 कोटी झाले तर आता 1.5 कोटी लोकांना आजार आहे. पण 1.5 कोटींना सगळ्यांना ऍडमिट करायची गरज नाही लागत, त्याच्यामधले 10% लोकांना इन्स्टिट्यूशन लागतं. बऱ्याच वेळा ह्या रिहॅबिलिटेशनचा आम्ही फायदा होताना दिसतंय की पेशंट्स ऐकत नाहीत सुरुवातीला. त्यांना काय वाटतं की हे त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे भावना आहेत, ते त्यांना असं वाटतं की मला खरंच आहे. त्यांचे बिलीफ कसे असतात, एकदम फिट असतात की हा बाबा ह्या माणसाने माझ्या विरोधात आहे, त्यांनी माझ्या विरुद्ध काहीतरी केलंय, मी अंबानीचा मुलगा आहे, किंवा हे त्यांच्याकडे फिट असतात आणि त्यांना वाटतच नाही की आपल्याला आजार आहे. त्यांना जर सांगितलं तुला आजार आहे तर म्हणतात डॉक्टर तुम्ही काय सांगताय, मला कशाला ऍडमिट केलंय, सगळ्यांचे डायलॉग, मला कुठं काय प्रॉब्लेम आहे. परंतु हा आजार लक्षात येत नाही, तुमच्या पेशंट लोकांच्या लक्षात येत नाही. तुम्ही ऐकलं पाहिजे की माझ्या आजाराची लक्षणं काय आहेत, तुम्ही स्वतःच लर्न केली पाहिजेत. तुम्ही जर स्वतः शिकला बराच वेळा की हे आजार मला अशा पद्धतीचं आहे तर माझे वागणं असं बदलतं, ह्याच्यामुळे माझ्या घरातल्यांवर, फॅमिलीवर, सगळ्यांवर इम्पॅक्ट पडतो आणि तो इम्पॅक्टमधनं मला बाहेर काढण्यासाठी ट्रीटमेंट घ्यायला लागेल. एवढं तुम्ही एकदा कबूल केलं की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. त्याच्यामुळे रिहॅबिलिटेशनचा महत्त्वाचा मुद्दा आहे फॅमिलीज आणि पेशंट या दोघांनी पण ह्या आजाराबद्दलची माहिती घेतली पाहिजे आणि त्याचा उपाय काय आहे तो पण घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला टार्गेट, आता मी बऱ्याच काउन्सिलर्सला आमच्या सगळ्या सांगतो, डॉक्टरांना सांगतो की आपण एक टार्गेट ठेवायला पाहिजे ट्रीटमेंटचे. बऱ्याच वेळा पेशंटचे, नातेवाईकांचे आमचे टार्गेट मिसमॅच झाले की प्रॉब्लेम येतो. आपल्याला कधी कधी रिअलिटीचे टार्गेट पण ठेवले पाहिजेत की काही वेळा 100% इलनेस बरा होत नाही, कधी तो 50% बरा होईल, कधी 60%, कधी 80%, कधी तो नाहीच होणार, कधी 10%, कधी 20%. तर बऱ्याच वेळा छोटे छोटे टार्गेट्स आपण अचीव्ह करूया आणि जेणेकरून पेशंटचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं लाईफ चांगलं कम्फर्टेबल जाईल. स्मॉल टार्गेट्स आपण हातात घेऊ आणि ते कम्प्लीट करू. एकदम अवघड टार्गेट हातात घेतलं की आपल्याला बरं होणं अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे आपण छोटे छोटे टार्गेट, छोटे छोटे टप्पे आपण याच्यासाठी ठेवू. बऱ्याच वेळा स्किझोफ्रेनियामुळे हँडिकॅप झालेले आहेत लोक. इट्स लाईक हँडिकॅप. म्हणजे आपण जन्मताच एखादा जर मंदबुद्धी मुलगा जन्मला, साधारणपणे माइल्ड टू मॉडरेट, तर त्याच्यात कसं होतं की लोक ऍक्सेप्ट करतात की लहानपणापासून ह्याची बुद्धी बाबा कमी, हा मंदबुद्धी आणि ह्याचं लाईफ असंच राहणार आहे. तसंच बऱ्याच वेळा स्किझोफ्रेनिया पेशंट्समध्ये आपल्याला हँडिकॅप तयार होतं आणि ते हँडिकॅप आपल्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी डिसॅबिलिटी आहे. काय डिसॅबिलिटी? त्याच्यामुळे त्या काही गोष्टी करू शकत नाही. जसं आपण पाहिलं पहिल्यांदा की मॅरेज इम्पेअरमेंट झाली. दुसरी इम्पेअरमेंट काय होती? एज्युकेशन इम्पेअरमेंट. त्याच्यामुळे शिक्षण काय झालं, यांचं डिस्टर्ब होतं. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पेशंट करू शकत नाही आणि ग्रॅज्युएशन नाही केलं की मग त्यांचं लाईफ नेक्स्ट डिसॅबिलिटी ती वर्क इम्पेअरमेंट, कामामध्ये परिणाम होतो. पण त्याच्यामुळे वर्किंग ते होत नाहीत, रेग्युलर जॉबला जात नाहीत किंवा जॉब करू शकत नाहीत. ह्याचं कारण अजून असतं की लँग्वेज, त्यांची लँग्वेज डिस्टर्ब आहे, इंटरपर्सनल प्रॉब्लेम डिस्टर्ब आहे. म्हणजे हा स्किझोफ्रेनिया जर आपण पाहिला आता तर काय, इट्स लाईक अ कलेक्टिव्ह इलनेस. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिक्स आहेत. म्हणजे याच्यात एज्युकेशन पासून त्याचं पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ, वर्किंग, मॅरेज लाईफ, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इम्पेअर आहेत आणि ह्या हळूहळू आपल्याला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यात ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जर आपण ऍक्सेप्ट केलं तर मला वाटतं सगळ्या गोष्टी तशा सोप्या होऊन जातात. आता आपण स्किझोफ्रेनिया बघितला, तसाच बायपोलर पण आहे.
बायपोलर आजार पण याच पद्धतीचा आहे, तोही खूप आपण त्याला कधी कधी असं म्हणतो इट्स लाईक अ मिझरेबल इलनेस. म्हणजे एकदम छान असतात, आता जसे आमचे कॉन्स्टेबल साहेब आहेत, एकदम चांगल्या पोझिशनवरती आहेत आणि एकदम नेक माणूस आहे, मला वाटत नाही पैसे खाल्ले असतील कधी कधी, चांगलं काम करतो. परंतु इलनेसमुळे आता तो अनेबल टू ड्युटी, शेवटच्या आयुष्याचा टप्पा आहे, 1 वर्षाची ड्युटी राहिली, पण बऱ्याच वेळा डिफिकल्ट होतो, म्हणून आपण त्याला मिझरेबल इलनेस म्हणतो. सिमिलर कंडिशन अल्कोहोल आणि ऍडिक्शन मध्ये पण आहे. जे ऍडिक्शन पेशंट आहेत त्यांनी असं समजू नका की मला ऍडिक्शन, मला काय प्रॉब्लेम नाही, मी एकदम चांगला राहतो, त्यांचा पण लाईफ खूप डिवास्टेट होतो. किंबहुना स्किझोफ्रेनियाचा वन ऑफ द रिझन आहे की ऍडिक्शन हे कॉज आहे. आपण म्हणतो ना स्किझोफ्रेनिया कारण काय झालं, तर बऱ्याचशा कॅनॅबिस गांजा पिणाऱ्या लोकांना स्किझोफ्रेनिया खूप कॉमन आहे. त्यामुळे गांजा पिणाऱ्यांनी सगळ्या लक्षात ठेवा की आपल्याला असं व्हायचंय का, व्हायचंय का तुला, होत नाही, याला ओव्हर कॉन्फिडंट म्हणायचं, म्हणजे तुला थोडी बायपोलॅरिटी मेनिया म्हणायचं, त्याला खुशी काय म्हणायचं, मेनिया दिसतंय, थोडेसे आयडिया लागतील मेडिसिन. तो गांजामध्ये मोठ्या गप्पा, मेनिक सिम्पटम्स, कळलं, ओव्हर कॉन्फिडन्स आणि मग सायकोसिस हे खूप कॉमन दिसते आपल्याला. आणि त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही स्किझोफ्रेनिया नसताना तुम्हाला उगाच ओढून घेताय. म्हणजे तरुण मुलांनी स्पेशली लक्षात ठेवा की आपल्याला ते व्यसन नाही करायचं. ते व्यसन जर केलं तर तुम्हाला 100% सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य फार डिवास्टेट होतात. इकडं तिकडं बोट दाखवू नका, इकडं बोट दाखवलं तर 4 बोट आपल्याकडे असतात, लक्षात ठेवा. तो सगळ्यांनी त्या पद्धतीने नीट विचार करा की हे अशा पद्धतीचे आहे की ऍडिक्शन सुद्धा हा इझी प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये सुद्धा फॅमिली आणि सगळं लाईफ डिस्टर्ब आहे. तुम्ही बरेचसे जण आता इथं बघितलं, जर कोणी बाहेरच्या माणसांना आता या रुग्णाच्या नातेवाईकांना जर म्हटलं की कोणाला आजार आहे, ते म्हणतील सगळे इतके छान छान बसलेत, कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. परंतु प्रत्येकाला घरात काही नाही काही इश्यू होता, म्हणून तुम्ही इथं आहे, आलं लक्षात. आणि तो इश्यू आपल्याला सॉर्ट आउट करायचा आहे, त्याच्यामध्ये स्वतःला पण बरं व्हायचंय, फॅमिली लोकांना पण आपल्याला काउन्सिलिंग करायचंय, ठीक है. वही जाते कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन वो अगर लिमिट के ऊपर गया बीमारी तो क्या होगा, तो पूरा प्रॉब्लम हो जाता है, ठीक है. वो जो लिमिट है ना, अपने को ये स्वभाव और विभाव ये समझना जरूरी है कि एक स्वभाव है और विभाव मीन्स इलनेस, वो एक थिन लाइन है, वो थिन लाइन के ऊपर गए तो प्रॉब्लम होता है. स्किझोफ्रेनिया बरोबर प्रश्न आहे. स्किझोफ्रेनियाला आपण काय म्हणतो की हा लॉंग टर्म इलनेस आहे, याला क्युअर नाही, त्याच्याबरोबर आपल्याला जगायचंय आणि चांगल्या पद्धतीने जगायचंय की जसे इतर लोक नॉर्मल लोक जगतात त्याच लेवलला आपल्याला जगायचंय. थोडक्यात याची ट्रीटमेंट आपल्याला लॉंग आहे. सो मला वाटतं की बऱ्याच जणांना स्किझोफ्रेनिया आणि मानसिक आजाराबद्दल आता थोडी माहिती कळली, तर आपण सगळ्यांनी आज एक वचन घ्यायला पाहिजे की आपण स्वतः पण बरं व्हायचंय, त्याच्याबरोबर आपल्याला दुसऱ्यांना पण बरं करायचंय आणि समाजामध्ये ह्या आजाराबद्दलचा जो स्टिग्मा आहे तो कमी करायचा, आपल्याला स्प्रेड करायचं समाजामध्ये की हा आजार आपण बरा करू शकतो, ह्याला आपण फाईट करू शकतो आणि ह्या लोकांना आपण समाजामध्ये परत इन्क्लूड घेऊ शकतो. तर हे सगळ्यांनी आज आपल्याला वचन घेणं गरजेचं आहे. आता आपण ह्याच्यावरती गाणं कोण कुठलं आहे, कविता, नेमज सीना प्राण तळमळला तळमळला. थँक्यू सगळ्यांनी याच्याबद्दल चर्चा करा आणि उपाय चांगला करायचा. आमचा एक पर्टिक्युलर गोल आहे, 33% आजार हा आमच्या हातामध्ये आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला मेडिसिन काय देणं, कितपत आजार करणं, कितपत ते बरं करणं हे आमच्या हातामध्ये. 33% भाग हा उपचाराचा नातेवाईकांच्या हातामध्ये, की घरी गेल्यानंतर पेशंट रिलॅप्स होतो, याला बऱ्याचशा वेळेला 33% घरची परिस्थिती कारणीभूत असते. पेशंटला घरी गेल्यानंतर कशा प्रकारे बोललं जावं, घरचं वातावरण कशा प्रकारचं ठेवावं, घरामध्ये कुठल्या पद्धतीच्या स्ट्रेसला कुठल्या पद्धतीनं हँडल करावं, ही गोष्ट 33% नातेवाईकांच्या हातामध्ये असते. 33% हा दस्तूरखुद्द आजार असतो की जर त्या पेशंटला असे विचार येत आहे तर तो विचार येत आहे, त्याच्यासाठी ना घरचे नातेवाईक काही, मी हा मुद्दा याच्यासाठी मांडतोय कारण बरेचसे नातेवाईक आम्हाला बर्नआउट झालेले दिसतात. नातेवाईक पेशंटची काळजी करून म्हणा किंवा आजाराचा विचार करून तर ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आपण त्याच्यावरती काम करूयात. ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, जो रोल ज्याचा आहे तो त्याला पार पडू दे.
तर हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आता मेन्शन करावा. आजार किंवा थोडेसे गडबडलेले विचार आणि त्याच्यामुळे येणाऱ्या भावना आणि येणाऱ्या भावनांमुळे बदलणारं त्यांचं वागणूक पेशंटचं. सो असा हा आजार असतो. जसं सरांनी म्हटलं की तो चेहऱ्यावरून युजली असं कळून येत नाही की ह्याला स्किझोफ्रेनिया आहे, पण मग ते कसं ओळखायचं. सो युजली साईन सिम्पटम त्याचे किंवा लक्षणं जर म्हटली तर पेशंटला काही भीती वाटू शकते किंवा काही संशयवृत्ती असू शकते किंवा भास, जसं आवाज येतात म्हणजे आजूबाजूला कोणी नाहीये, रूममध्ये एकटा आहे तरी पण त्याला कोणतरी बोलतंय असा भास होतात किंवा कोणीतरी दिसतं समोर जे कोणाला दुसऱ्यांना दिसत नाही. सो असे व्हिज्युअल किंवा ऑडिटरी हॅल्युसिनेशन होतात किंवा भ्रम. भ्रम म्हणजे काय की बेसिकली एक फॉल्स बट फर्म म्हणजे खोटा बट पक्का असा एक विचार असतो जो इतरांनी कितीही प्रयत्न केले की समजवण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो पेशंटला समजून येत नाही किंवा ती त्यांची क्षमता थोडीशी गेलेली असते, त्या फेजमध्ये असतात. त्यामुळे ते जे भ्रम त्यांना होतात त्यानुसार ते वागायला लागतात बेसिकली. सो हे भ्रम कशा प्रकारचे असणार की बेसिकली की कोणीतरी मला मारायला येतोय, कोणीतरी माझ्या मागे काही कटकारस्थान करतंय, काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे किंवा लोक जर आपसात बोलत असतील तर त्यांना वाटतं की माझ्याबद्दलच काहीतरी चालू आहे. सो असे हे भ्रम असतात. किंवा मग त्यांचे स्पाऊस असतात किंवा त्यांचे पार्टनर असतात त्यांच्यावरती शंका येतात. सो त्यांना वाटतं की ते अनफेथफुल आहेत, पण ते रियालिटी नसते. जसं स्किटमध्ये आपण जे नाटकामध्ये सुरुवातीला दाखवण्यात आलं की म्हणजे हजबंड वॉज व्हेरी फेथफुल आणि त्याचं ते बायकोवरती प्रेम पण होतं, पण ते पेशंटला कळून येत नव्हतं किंवा जी पण बाई त्याच्या अवतीभोवती दिसत होती ते त्या पेशंटला वाटते की या दोघांचं काहीतरी चालूच आहे. सो असे हे विचार येतात, मग त्यांच्या भावना उमटतात, मग त्यांना राग येतो, मग ते रागाचं अग्रेशनमध्ये किंवा डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियरमध्ये रूपांतर होतं. सो हे असे हे स्किझोफ्रेनियाची लक्षणं असतात. सो त्याच्यामध्ये अजून मग बाकी मूलभूत जे आपल्या गोष्टी आहेत. सो भूक म्हणा, भूक कमी होऊ शकते, झोप कमी होऊ शकते. सो अशा गोष्टी होऊ शकतात. बट म्हणजे जरी हा आजार असा मोठा वाटत असला तरी पण तो क्युरेबल आहे. जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, योग्य त्या वेळी ट्रीटमेंट घेतली तर तो क्युअर होऊ शकतो. बट अनफॉर्च्युनेटली पेशंट आपले जे असतात स्किझोफ्रेनियाना ते त्यांचे जे भ्रम असतात ते त्यांना खरे वाटत असतात. त्यामुळे त्यांना ते समजावून देणं आम्हाला कठीण होतं, घरच्यांना किंवा आम्हाला डॉक्टरांना ते त्यांना समजावून देणं फार कठीण होऊन बसतं. त्यामुळे मग त्यांना औषधाची गरज आहे, ट्रीटमेंटची गरज आहे हे त्यांना समजून येत नाही. मग त्यामुळे मग थोडंसं कठोर स्टेप्स घ्यावे लागतात, जबरदस्ती त्यांना मग ॲडमिट करावं लागतं, मग गोळ्या औषधी द्यावे लागतात, जर नाही घेतलं तर मग काही इंजेक्शनच द्यावे लागतात. सो असे ट्रीटमेंट मग थोडी इनिशियली थोडी फोर्सफुली मे बी करावी लागते. सो आता इथे आपल्याकडे 200 पेशंट्स आहेत. तो स्वतःहून किती जण आलेत बरं, हात वर करा. बघा आता म्हणजे तसं म्हटलं तर 50 पेक्षा कमीच लोक आहेत जे स्वतःहून आलेत किंवा ज्यांना स्वतःच्या आजाराबद्दलची जाणीव आहे. सो त्यानुसार जर आजार जर त्यांना पटलाच नाही तर मग ट्रीटमेंट करणं फार कठीण होऊन बसतं. इथून गेल्यानंतर पण मग पेशंट औषधं सोडून देतात, त्यांना कंटाळा येतो किंवा मला काही नाहीच आहे असं समजून मग ते सोडून देतात ट्रीटमेंट. मग पुन्हा मग एपिसोड येतो आजाराचा, मग पुन्हा ते शंका, संशय, भास हे सगळं वाढून बसतं आणि मग पुन्हा रिॲडमिशनची वेळ येऊन बसते. सो आता असे बरेच पेशंट आहेत आपल्याकडे की मल्टिपल ॲडमिशन्स आहेत, 5 वेळा 10 वेळा. सो ती वेळ येऊन बसते. सो असा हा आजार आहे, पण ट्रीटमेंट पॉसिबल आहे. जो योग्य त्या वेळी औषधोपचार केला, काउन्सिलिंग केली आणि बाकी म्हणजे जे रिहॅबिलिटेशन म्हणतो की पेशंटच्या कॅपॅसिटीनुसार त्याचं बेसिकली रिहॅबिलिटेशन पण करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. सो त्याने मे बी इथून गेल्यानंतर काहीतरी जॉब करायला पाहिजे किंवा ॲटलिस्ट घरची कामं तरी व्यवस्थित स्वतः सगळी करता आली पाहिजे. यासाठी आपण रिहॅबिलिटेशनमध्ये प्रयत्न करतो.
मग ते ॲक्टिव्हिटी थ्रू असू शकतं किंवा मग काउन्सिलिंग थ्रू असू शकतं. सो असा सगळा म्हणजे प्रवास असतो स्किझोफ्रेनिया. सो अजून कोणाला काही शंका वगैरे असतील तर विचारू शकतो. कंटिन्युअस मनामध्ये येत बसतात. फॉर एक्झाम्पल की माझा हात धुतला तरी पण खराबच आहे किंवा त्याला हात म्हणजे माती लागलेलीच आहे. सो हात धुवून पण त्यांचं समाधान होत नाही आणि धुतल्याशिवाय त्यांना म्हणजे तो जो म्हणजे प्रेशर आलेलं असतं की हात धुवायलाच लागणार आहे मला. सो मग त्यांना कंटिन्युअस ते धुवत बसावं लागतं. सो ते रिपिटेटिव्ह ॲक्शन होते. सो एक ऑब्सेसिव्ह थॉट आणि त्याच्या रिलेटेड रिपिटेटिव्ह ॲक्शन असा OCD असतो. आपण त्यासाठी आता जसं आपण म्हटलं की बरेचसे टार्गेट असतात तसे त्याच्यासाठी दिवशी घरी जाऊन तो शांत राहिला ते खूप आहे. जिंकली म्हणायची. त्यांनी काम न करून जेवू खाऊ काही संबंध नाही आपल्याशी. त्यांनी घरी शांत राहणं एवढं जरी केलं तरी खूप आहे पहिलं. त्याच्यानंतर मग हळूहळू आपण बाकीच्या गोष्टी जसं ॲक्टिव्हिटी छोट्या छोट्या गोष्टी करायला त्याला पाठवायला लागतो. त्याला 100% समजत नाही की इलनेस आहे मला. बरा आहे तो आता खूप, पण त्याला लक्षातच येत नाही की आपल्याला प्रॉब्लेम आहे. तर त्याला आपण इंजेक्शनवर ठेवूया. मंथली एखादा डेपो इंजेक्शन देऊया चांगलं, ठीक आहे, की जेणेकरून काय होईल की औषधं आपल्या हातात राहतील. त्याच्याकडं गोळ्या औषधं कमी देऊ. बऱ्याच वेळा आपण काही लॉंग टर्म पेशंटला इंजेक्शन महिन्याला देतो आणि गोळ्या त्यांच्या काढून घेतो किंवा कमी देतो एका दिवशी. सो जर काही दिवसाचाच आजार असेल तर तो लवकर बरा होऊ शकतो. पण जर खूप मोठा आजार आहे, खूप वर्षापासून आहे, तर म्हणायचं की तो आजार थोडासा क्रॉनिक आहे किंवा लांब चालणारा आहे. त्याला गोळ्या औषधांची साथ लागणारच, थोडीफार का होईना साथ लागणार गोळ्या औषधांची. त्याने जर औषधं गोळ्या बंद केली तर परत त्रास त्याचा वाढू शकतो. ठीक आहे. आणि तीव्रता जसं सांगितलं की तीव्रतेवरती पण डिपेंड करतं. जर थोडा कमी लेवलचा त्रास असेल तर तो लवकर बरा होतो. मीडियम लेवलचा असेल तर थोडा जास्त दिवस घेतो. अगदी सिव्हिअर वगैरे असेल तर मग तो युजली क्रॉनिक किंवा लांब चालणाऱ्या आजारामध्ये कन्वर्ट व्हायचे चान्सेस जास्त राहतात. आणि जसं आधी डिस्कस झालंय की म्हणजे गोळ्या औषधी कितपत स्वतःहून घेतोय, बाकी त्याचा सोशल सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट किती आहे, घरी गेल्यानंतर सगळं त्याला म्हणजे जमतंय का, स्वतःची कामं करायला जमतंय का, जॉब करायला जमतोय का, समाजामध्ये कसा मिळून मिसळून राहतोय, त्याच्यावरती पण आजाराचं जे आउटकम असतं ते डिपेंड करतं. जर तो सर्वांगाने जर व्यवस्थित राहिला तर तो बरा झाला असं म्हणता येईल. पण जर त्याला जमतच नसेल, डिसेबिलिटी जसं म्हटलं आपण की कुठेतरी लिमिटेशन येत आहेत, स्वतःच्याच काळजी घेता येत नाहीये, घरच्यांशी किंवा इतरांशी जुळवूनच घेता येत नाहीये, किंवा मग स्वतःला बेसिकली एम्प्लॉयमेंट नाही करता येत आहे, मग विद्यार्थी वर्ग, सर्व पेशंट सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून डॉक्टर सर्व स्टाफला सर्वांनी सहकार्य केलं. ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं त्यांचंही मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि डॉक्टरनी अतिशय चांगलं मार्गदर्शन दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्व सुखी, सर्व आनंदी, सर्वांना मनापासून शुभेच्छा.